हाय हॅलो सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा आणि भरभराटीचा जाऊ दे हीच स्वामींच्या आणि आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे बाप्पाच्या चरणी सुद्धा प्रार्थना. तर आज आहे मंगळवार आणि आत्ता वाजलेले आहेत 6:30. माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. मुलं आणि आहो अजून झोपेतच आहेत कारण आता सुट्ट्या आहेत त्यामुळे थोडंसं निवांतच चालतं बरं का. तर आपली जी रोजची कामं असतात ती आपल्याला आवरावी लागतात त्यामुळे मग आपल्याला तर उठावंच लागतं. रोजची सवय असते ते. आणि आता अंगारकी चतुर्थी आहे आणि आज उठले लवकर तर म्हणलं चला अगोदर देवपूजेपासूनच सुरुवात करूया. तर अगोदर मी देवपूजा करून घेणार आहे. देवपूजा करायला घेतली तर मी बाहेर पाहिलं तर आपल्या जास्वंदीला पांढऱ्या 6 अशी फुलं आली होती बघा. तर आता ही छोटी दिसतात पण जसं जसं दुपार होईल किंवा संध्याकाळ होईल ना तशी ही फुलं अशी मोठी मोठी होतात आणि अगदी रात्री 10-11 वाजेपर्यंत जसून तशीच राहतात. ते लई भारी दिसतं बरं का ही फुल. तर 6 असे सापडतात गणपती बाप्पासाठी आज. आणि मी 21 दुर्वाची जुडी करून घेतलेली आहे. दुर्वाची आणि पांढरी ही फुलं घेतलेली आहेत आणि जास्वंदीची फुलं बघा 4 सापडलेली आहेत. आणि हे तर किती फुल क्यूट आहे ना, एकदम भारी दिसतंय. आणि पंचामृत पण बनवून घेतलंय गणपती बाप्पांना अभिषेक घालण्यासाठी. तर आता चला देवपूजेला सुरुवात करणार आहे मी आणि देवपूजा करून घेणार आहे. तर बघा देवपूजेला सुरुवात केली मी. तर आसन घेतलं बसायला, त्यानंतर लगेच दिवा लावून घेतला आणि गणपती बाप्पांना अभिषेक करण्यासाठी घेतलं. तर सर्वात अगोदर पाण्याने अभिषेक करून घेतला आणि नंतर मग पंचामृताने अभिषेक करून घेणार होते मी. तर पंचामृत मी वाटीमध्ये बनवून घेतलं होतं. तर पंचामृताने अभिषेक करताना ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप पण केला आणि अभिषेक केला. त्यानंतर परत पाण्याने मी गणपती बाप्पांना अभिषेक केला आणि नंतर पुसून घेतले आणि त्यांना स्थान दिले. तर अष्टगंध वगैरे लावून घेतला होता बघा. तर माझी चालली होती देवपूजा. तर बघा मी गणपती बाप्पांना ओळ घातल्याच्या नंतर अष्टगंध आणि कुंकू त्याच्यावरती थोडंसं लावून घेतलं. एकदम असे क्यूट दिसत आहे आपले गणपती बाप्पा. त्यानंतर दुर्वा वाहिली आणि आवडती जास्वंदीचं फूलसुद्धा त्यांना ठेवून घेतलं आणि सगळ्या देवांच्या आंघोळ्या वगैरे करून त्यांना गंध अक्षता लावून मी पूजा केली होती. आणि गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला होता. तर अशा पद्धतीने आज आपली देवपूजा झालेली आहे. तर बघा इथे मी देवपूजा छान अशी करून घेतली होती आणि एकदम भारी वाटत होतं बरं का सकाळी सकाळी अशी देवपूजा केल्याच्या नंतर. तर मग मला दारामध्ये पण रांगोळी काढायची होती. तर मी स्वामींची अगोदर पूजा करून घेतली. देवपूजा झाल्याच्या नंतर स्वामींना पण छान असे अष्टगंध वगैरे लावून घेतला, फुलं वगैरे वाहिली, धूप वगैरे लावली आणि त्यानंतर मग मला लगेच दारामध्ये पण रांगोळी काढायची होती. छान अशी दारामध्ये सुद्धा गणपती बाप्पाची मी रांगोळी काढली. त्यानंतर लगेच माझी देवपूजा होत होती तोपर्यंत आहो आणि बंटी उठले दोघंजणांनी. आंघोळी वगैरे केली आणि देवपूजा झाली होती. तर मग आहोंनी स्वामींचं आणि गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन घेतलं बरं का. तर मग बंटीने सुद्धा तोपर्यंत आंघोळ केली होती आणि आहो बोलले की मग गंध लाव, अष्टगंध त्यांना आवडतो लावायला. तर मग बघा इथे मी आहोंला अष्टगंध लावून देत होते. तर मग बंटी बोलला मम्मी मला पण लाव. तर मग आहो अष्टगंध लावून आहोंनी घेतला आणि आहो गेले. त्यांना काम होतं थोडंसं त्यामुळे ते लवकर गेले. तर जेवायला माघारी येतं बोलले. तर बंटी पण म्हणला मम्मी मला लावतं बघा. इथं बंटीने पण लगेच अष्टगंध लावून घेतला. तर दोघं पण असं माझ्याकडनं गंध लावून घेतात बरं का. आणि त्यांना अष्टगंध लावायला आवडतो आणि अष्टगंध लावल्याच्या नंतर खरंच खूप छान दिसतं बरं का. तर चाललं होतं इथं माझं अष्टगंध लावायचं काम आणि बंटी बघा तुम्हाला आता हे करतोय. नंतर देवपूजा वगैरे झाली आणि आता मी आले किचनमध्ये. तर रात्रीच भांडी वगैरे सगळी घासलेली असतात. तर तुम्हाला जाळीमध्ये अजून भांडी दिसत असतील. तर ते मी हुलगे मोडायला ठेवले होते ना, तर त्याची जाळी कढई वगैरे आहे. तर असं चला. तर रात्रीच आमच्या घरामध्ये सकाळचं निवेदन मुलांचं असतं की सकाळी मम्मी भाजी काय बनवणार आहे आणि संध्याकाळचं निवेदन दुपारी झाली की लगेच असतं बंटीचं आणि सगळ्यांचंच की संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवणार आहे. तर मग रात्रीच त्यांनी सांगून ठेवलं होतं हुलगे भिजायला घातलेले आहेत. तर हुलग्याचं मस्त कडण आणि ज्वारीच्या भाकरी बनव, कारण चपात्या खाऊन सुद्धा कंटाळा येतो आणि उन्हाळा भरपूर आहे त्यामुळे उष्णता पण वाढते ना, त्यामुळे मग मुलांना असं पातळ भाजीमध्ये भाकरी खायला खूप आवडते. तर मग म्हणलं चला आज हुलग्याची भाजी कडण आणि भाकरी मस्त ज्वारीच्या बनवणार आहे. आणि मला तर अंगारकी चतुर्थी असल्यामुळे उपवास आहे. तर मग शाबू मी भिजायला घातलेला आहे. तर मग दुपारी नंतर जेव्हा भूक लागेल त्यावेळेस मग मी खिचडी बनवणार आहे. तर चला. तर स्वयंपाकाला लागले. तर मग मी अगोदर मला हुलग्याची भाजी बनवायची होती ना, त्याच्यामुळं मग हुलगे मी आदल्या दिवशीच भिजत घातले होते. तर त्याला छान असे कोंब पण आले होते बघा. चाळणीमध्ये मी ठेवत असते कोंब आणण्यासाठी. त्यानंतर मग
आता हुलगे शिजवायला आहे ना, अगोदर मी लसूण थोडासा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं, एक 15 ते 20 पाकळ्या. थोडासा लसूण जास्त वापरला ना तर मग भाजी छान होते बघा. त्यानंतर कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतली आणि एक मोठ्या आकाराचा कांदा पण मी घेतला होता, तर तो सुद्धा चिरून घ्यायचा होता. तर मग साल काढून चिरून घेतला. तर सगळ्यात अगोदर मी कुकरमध्येच हे हुलगे मी शिजवणार होते. तर तेल टाकून त्यामध्ये लसूण छान असा परतून घेतला आणि कांदा परतल्याच्यानंतर मग हुलगे कोथिंबीर टाकून छान अशी मिक्स करून घ्यायची आणि पाणी ओतून घ्यायचं आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. म्हणजे कुकरला आहे ना पटकन हुलगे शिजतात आणि मऊ असे हुलगे शिजले ना पुरणासारखे, तर हे हुलग्याची भाजी खरंच खायला खूप भारी लागते बरं का. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत इतकी भारी लागते चुरून खायला. मुलांना माझ्या आवडते, त्याच्यामुळं मग मी घातली होती भाजीला. आज काही नव्हतं पण, त्यामुळे मग मी अधूनमधून अशी कडधान्य बनवत असते. तर मग अशा पातळ भाज्या जर बनवल्या तर मुलांना चुरून खायला खूप भारी लागते, त्यांना आवडत्या सुद्धा. तर मग चाललं होतं इथं माझं कांदा चिरायचं काम. तर बघा कांदा वगैरे चिरून झाला आणि हुलगे पण मी छान असे कुकरला शिजून घेतले आणि कुकरला शिजून हुलगे होत होते, शिजत होते तोपर्यंत मग मी भाकरी पण बनवून घेतल्या. आणि इकडं बघा हुलगे शिजले होते मिठाचे. आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये लाल तिखट, चवीनुसार थोडंसं मीठ आणि शेंगदाण्याचा कूट टाकून छान अशी भाजी बनवून घेतली आणि एकदम भारी झाली होती. तर मग मला गॅस वगैरे पुसून किचन ओटा आवरून घ्यायचा होता. सगळं आवरून घेणार आहे आणि बाकीची कामं जे राहिलेली आहेत ते आवरून घेणार आहे. आता माझा स्वयंपाक वगैरे आवरलं, कपडे धुवून झाली, वाळायला घातली, गॅलरी वगैरे धुतली आणि नंतर मग मी शेवट फरशी पुसायला घेतली. आणि नंतर मग मला भूक पण लागली होती, तर मग मी खिचडी पण बनवायला घेणार होते. बघा माझी फरशी वगैरे सगळं काम आवरलं आणि आत्ता वाजलेले आहेत 12. तर आता साबुदाणा पण छान भिजलाय आणि शेंगदाण्याचा कूट कुटून घेतलाय. मिरची आता मी अशी बारीक कट करूनच टाकणार आहे बरं का खिचडीमध्ये, ते पण छान लागते. आता बटाटा साल काढून असा चिरून घेतला. आता खिचडी बनवते. आता भूक पण जास्त लागलेली आहे. तर चला बघा आले वरती, खिचडी घेऊन पल्लवीने बोलवलं होतं, तर त्यांना पण आहे ना आज अंगारकी चतुर्थी. आणि इथं बघा लिलीला फुल किती छान मस्त आलंय. आणि इकडं बघा आता आमची पडणारी पंगत खिचडी करायला. आणि ह्या पल्लवीच्या आई काल आल्या तर डिलेवरीसाठी, तिच्याकडे राहण्यासाठी. आणि इकडे बघा चाललंय अजून झालंय आणखीन चला 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 आता आम्ही घेतो खिचडी करून. बघा वरनं खाली आले ना, आत्ता वाजले 4 आणि आम्हाला जायचे मंदिरामध्ये. जवळच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर म्हटलं चला आज अंगारकी चतुर्थी पण आहे तर मग जाऊया. तर गुळ आणि खोबरं मी मिक्सरला असं फिरून घेतलंय बघा. आणि विलायची पावडर त्यामध्ये थोडीशी घालून घेतली. आणि हे सारण आपलं तयार झालेलं आहे. आता ओलं नारळ आहे त्याच्यामुळे मी सुकं खोबरं वापरलेलं आहे. हे पण मोदक खूप छान लागतात. तर सारण बनवून झालं आहे आणि मी अगोदर पीठ मळून घेतलं होतं. आणि इकडे बघा समृद्धी लाट्या लाटून घेते. बस तेवढीच बस, लय मोठी नको, लय मोठी झाली ती, छोटी कर. तर चाललंय आता लाट्या लाटायचं काम. आता घेतो मोदक बनवून आणि आवरायचे आणखीन. आणि पल्लवीच्या मम्मीला मी सरबत ह्याला पण बोलवलंय बघा. तर त्या पण बोलल्या थोड्या वेळाने येते, तर ते पण येते. तोपर्यंत आपले मोदक बनवून घेऊया. बघा आता आम्ही बसलोय मोदक करायला. तर सिद्धी छान अशा लाट्या लाटून देते बघा. आणि समृद्धी गोळ्या करते आणि मी सारण भरून घेते. म्हणजे पटपट आपले मोदक तयार होतात. आणि मला उकडून मोदक करायचे होते बरं का, गुळ घालून छान लागतात. पण सिद्धी बोलली की मम्मी तळूनच बनव, म्हणून आता गुळ खोबरं आणि विलायची टाकून मस्त असं सारण केलंय. आणि आता मोदक बनवायला बसलोय. जिथं मोदक बनवून तर मंदिरात पण जाणार आहे पुढं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा आपले मोदक तयार झालेत, तळून छान झालेत बरं का. आणि थोडीशी कणिक शिल्लक राहिली होती 1-2-3 पुऱ्याची. तर बंटी बोलला मम्मी कणिक तशीच ठेवू नको, पुऱ्या बनव. तर त्यासाठी मग पुऱ्या बनवल्या. 4 झाल्यात बघा, टम्माशा फुगल्यात. तर चला मोदक बनवून झाले बघा. आत्ता वाजले आहेत 6:30 आणि आम्ही चालले गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर पल्लवी सुद्धा खाली आलेली आहे आवरून आणि त्यांची मम्मी पण आलेली आहे. तर मग अशीच मी त्यांना बोलवलं होतं. आमचा सरबत वगैरे झाला, गप्पा गोष्टी झाल्या आणि आता चाललोय बघा आवरून मंदिरामध्ये. तर चला तुम्हाला नेते दर्शनासाठी. तर चला निघतोय आता. वाऱ्याने गेली का टोपी बंटीची बघा, आमच्या टोपी पडली वाऱ्याने, लय वारं सुटलंय. आलं बघा मंदिराजवळ जवळ जवळ.
तर आलो बघा मंदिरामध्ये. तर मग मंदिरामध्ये काही एवढी जास्त गर्दी नव्हती बरं का. आता नवीनच मंदिर झाले पण खूप छान आहे. आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर खूप प्रसन्न वाटतं. आणि मंदिरामध्ये गेलो नंतर मग आम्ही दुर्वा, मोदक, परत अगरबत्ती जे काही नेलं होतं ना ते व्यवस्थित असं गणपती बाप्पांना वाहून घेतलं. आणि इथं रांगोळी पण या गणपतीच्या मंदिरामध्ये छान काढली होती बरं का, एकदम मस्त. तर बघा भारी वाटतं या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर. मग आम्ही गणपती बाप्पांना दुर्वा वाहिल्यानंतर जास्वंदीचं लाल फुल नेलं होतं पण ते आज थोडंसं कोमेजूनच गेलं होतं, त्यामुळे ते काही एवढं व्यवस्थित दिसत नव्हतं. आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांना मोदक पण ठेवून घेतला आणि त्याच्या हातावरती मी मोदक ठेवला होता गणपती बाप्पांच्या. छान असं दर्शन घेतलं आणि चाललं होतं आमचं सगळ्यांचं दर्शन घेण्याचं चालूच होतं. तर बघा सिद्धी समृद्धी सगळ्या दर्शन घेत आहे. आणि छान आहे बरं का इथं गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकता, एकदम प्रसन्न असं वाटतंय. आणि मंदिर पण खूप छान आहे आणि आमच्या जवळच आहे. आणि मोदक बघा एकदम मस्त असं हातामध्ये बसलेला आहे. दर्शन वगैरे छान झालं, एवढी काही गर्दी नसते. भाविक भक्त येतात आणि दर्शन घेऊन जातात. तर आता आम्ही निघालो घरी. एकदम छान असं मंदिर आहे बघा. आणि ह्या मावशी मंदिरामध्ये असतात तर त्या बोलल्या आता मी पण जाणार आहे घरी. तर चला. पिशवी घेतली का? मंदिरातून आले थोड्या वेळ आम्ही बसलो आणि आता स्वयंपाकाला लागले. मी तर आता वाजले जवळजवळ 7:45, कारण आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे थोडंसं उशिरा जेवायचं, कारण 10:15ला चंद्रोदय आहे ना त्यामुळे. तर इकडे बघा, इकडे मी मंदिरात जाण्याच्या अगोदरच वरण बनवलं होतं इकडं आणि थोडासा भात पण लावला होता बघा डब्यामध्ये. आणि इकडे बघा चपात्या बनवण्यासाठी मस्त अशी कणिक चाळून घेते. तर तिच्याकडं कणिक मळायला दिली बघा मी. आणि आता मी बनवणार आहे काजू करी. तर मुलांचीच फरमाईश आहे आज काजू करी बनव म्हटली मम्मी. तर मग एवढे काजू मी असे 2 भागांमध्ये कट करून घेतल्यात. आणि 5-6 काजू आणि मगच बी भिजायला घातलं होतं गरम पाण्यामध्ये, ते पण छान भिजलंय. आणि इकडं वाटण पण भाजून गेले होते, म्हणजे कांदे टोमॅटो, 2 कांदे 2 टोमॅटो, 1 तमालपत्र, थोडासा लसूण आणि आलं, हे सगळं असं भाजलंय. आपण जसं पनीरच्या भाजीला भाजतो ना अगदी त्या पद्धतीने. आता हे वाटून घेणार आहे आणि काजू करी बनवून घेणार आहे. नंतर मग सिद्धी आणि समू आज चपात्या बनवणार आहेत बघा. तर तुम्हाला पुढे मी दाखवते. वाटण मिक्सरमध्ये घालून घेतलंय बघा. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान अशी पेस्ट बनवून घेणार आहे मी, नंतर फोडणी देणार आहे. मी वाटण छान असं वाटून घेतलं. इकडे बेसिक मसाले घेतलेत, मीठ, हळद, धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि काळा मसाला. आणि गरम पाणी करून घेतले आणि इकडं तेल तापायला ठेवलं होतं कढईमध्ये. तर इथं काजू जे 2 भागांमध्ये कट करून घेतले होते ना ते असे थोडेसे ब्राऊन रंगावर थोडेसे असे खरपूस तळून घेणार आहे. काजू तळून झाल्याच्या नंतर काजू काढून घेतले आणि जी आपण ग्रेव्ही केली होती ना ती मी या कढईमध्ये घालून घेतली. आणि छान अशी 1-4-5 मिनटं ना परतून घ्यायची, कारण आहे ना कच्चापणा जाईपर्यंत या गिरवीचा वास लागत नाही भाजीला, त्यामुळे. तर असे 4-5 मिनटं छान असे परतून घेणार आहे मिडियम गॅसवरती. तर बघा गिरवी चांगली मी 4-5 मिनटं मिडियम गॅसवरती चांगली परतून घेतली. आणि आता यामध्ये घालायचे आपण जे बेसिक मसाले घेतले आहे ना ते. आणि हे मसाले यामध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत मस्त अशी गिरवी परतून घ्यायची. बघा थोडंसं पाणी पण टाकलं होतं मी त्याच्यामध्ये गरम. तर यामध्ये घातले जे आपण तळून घेतलेले काजू आहेत ना ते घालून घेतले. आणि त्याच्यानंतर मी क्रश करून अशी थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे ती पण घालून घ्यायची आणि छान यामध्ये मिक्स करायची. एकदम हॉटेल स्टाईल काजू करी लागते बघा अशा पद्धतीने जर बनवली तर. आता घट्ट पातळ तुम्हाला जशी आवडते ना तशी बनवायची. आता काजू यामध्ये मी जास्त घातले नाही, कारण मुलांना गिरवी खायला जास्त आवडते काजूपेक्षा. आता गरम पाणी मी अजून थोडंसं घालणार आहे आणि छान अशी अर्धवट झाकण ठेवून मस्त अशी भाजी तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. आता गिरवी असल्यामुळे जास्त एवढं काही तेल सुटत नाही बरं का. जरी आपण तेल टाकलं तरी सुद्धा वरून तडका मारावा लागतो, मग तेल असं तरतरी वाज दिसते ती भाजी. तर छान लागते चपातीसोबत खायला. आता उकळी काढून घेऊ एक. आणि दाटसरपणासाठी मी 7 ते 8 काजू आणि थोडीशी मगज बी पाण्यामध्ये भिजत घातले होते ना, त्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो बरं का. त्या भाजीला आहे ना चांगली अशी उकळी आली बघा. गॅस कमी करायचा आणि अर्धवट झाकण ठेवून छान ही भाजी शिजून घ्यायची, मग खाण्यासाठी तयार होते.
तर इकडं बघा मी भाजी बनवत होते आणि इकडं आमच्या बंटीचा डान्स चालला होता, त्याला शूट केलेलंच माहीत नाही बरं का. इकडं बघा सिद्धी चपात्या लाटून देते आणि इकडं समृद्धी भाजणार आहे. तर चालल्या चपात्या आता. तर आता दोघी जणी करतात बघा चपात्या, कारण सुट्टी असल्याच्या नंतर मग मी त्याला स्वयंपाकात सुद्धा करायला लावत असते दोघींना सुद्धा, कारण स्वयंपाक सुद्धा आला पाहिजे. तर सिद्धी छान चपात्या लाटते बघा, मस्त लाटली सिद्धीन चपाती. आणि पलीकडच्या गॅसवरती आपली काजू करी चांगली अशी शिजते. तर बघा आमच्या सिद्धीने चपाती लाटलेली आहे आणि एकदम मस्त अशी फुगली बघा. चालल्या दोघींच्या चपात्या. तर बघा आपली काजू करी सुद्धा छान अशी शिजून तयार झालेली आहे. मस्त असं तेल सुटलंय बघा, छान झाली. बंटीने आमच्या टेस्ट सुद्धा करून पाहिली तर छान झाली म्हटला मम्मी. तर भारी लागते बरं का, तर मुलांना आवडते. तर मी अशी कधीमधी बनवत असते. तर चला स्वयंपाक आता झालाय. तर आता चंद्रोदय होण्याची वाट बघायची. गॅस बंद करून घेतलाय. दर्शन मात्रे मान करणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय. तर आरती करेपर्यंत मला 10:30 वाजले होते आणि समूह सिद्धी बंटी तिघं पण जेवून घेतले होते त्यांनी आणि मी आणि आहो जेवायचं राहिलं होतं. तर आरती झाल्याच्या नंतर मी गणपती बाप्पांना मोदक वगैरे दावून घेतले, दर्शन घेतलं आणि नंतर मग आहोंसाठी हे ताट बनवलं. तर आम्ही दोघं पण जेवायचं राहिलं होतं, तर मग दोघं पण जेवण करून घेणार होतो. तर आजचा हा आमचा जेवणाचा मेनू होता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बरं का ताईंनो, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.